Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडून कारवाईचा बडगा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक VD श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने 2 ठिकाणी कारवाई केली आहे. दिनांक 29 मार्च रोजी पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार अमृत गार्डन जवळ त्र्यंबक रोड सातपूर नाशिक येथे एक इसम विना परवाना बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेप्रमाणे हॉटेल अमृत गार्डन जवळ त्र्यंबक रोड सातपूर नाशिक येथे सापळा रचून संशयित नवनाथ गंगाराम झुरडे वय 37 वर्ष राहणार कोळीवाडा पिंपळगाव बहुला सातपूर नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून प्रिन्स संत्रा कंपनीचा प्रोव्हिजनल गुन्ह्याचा एकूण 6,500 रुपयांचा मुद्देमाल तसेच 60,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण 67,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशन येथे वर्ग केला आहे. तर दुसऱ्या एका कारवाईत पोलीस हवालदार संजय सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार उपनगर सिग्नल जवळ उपनगर नाशिक रोड नाशिक येथे सापळा संशयित अजय उर्फ रिक्ष सुनील साळवे वय 32 वर्ष राहणार सुभाष रोड नाशिक रोड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून प्रिन्स संत्रा कंपनीचा प्रोव्हिजनल गुन्ह्याचा एकूण 6,720 रुपयांचा मुद्देमाल तसेच 60,000 रुपये किमतीची लाल रंगाची बजाज कंपनीची XCD 125 मोटरसायकल क्रमांक MH15 CE 8443 मोटरसायकल असा एकूण 66,720 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे, दशरथ निंबाळकर, मनोहर शिंदे, संजय सानप, सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार विशाल कुवर, तेजस मते, महेश खांडबहाले, सोमनाथ जाधव, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील जुंद्रे यांनी केलेली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.